छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्री सन्मानाचे धोरण जगात श्रेष्ठ. डॉक्टर मधुकर जाधव. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना सन्मानाचे स्थान देऊन एक आदर्श समाज निर्माण केला. त्यांच्या चरित्राचे मनन व चिंतन भारतीयांना सदैव स्फूर्ती देत राहील. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेवर सर्वश्रेष्ठ ठरले. त्यांच्या स्वराज्यात स्त्रियांचा दर्जा उच्च होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी, विकासासाठी व रक्षणासाठी जे योगदान दिले आहे त्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक पाऊल लोककल्याणाच्या हितासाठी उचलले. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समता व बंधुता निर्माण केली. महाराजांनी स्त्रीला देवतेचे स्थान दिले. मग ती स्त्री स्वकीय असो वा परकीय असो, तिचे संरक्षण केले. महिलांच्या हक्क, सन्मान आणि समानतेसाठी विशेष धोरण राबविले, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पी.एन. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सर्व मंडळांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन तांबुळवाडी गावातील शिवप्रेमी यांच्या वतीने तिथीनुसार शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील पेडणेकर व उपाध्यक्ष सचिन पाटील आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते. डॉक्टर जाधव पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये स्त्रियांना पूज्य व वंदनीय मानले. मातोश्री जिजाऊंनी स्वराज्यातील स्त्रियांना अन्यायाविरोधात जागृत केले. स्वसंरक्षणासाठी त्यांच्या हाती शस्त्र दिले. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. माता जिजाऊंच्या संस्काराचा छत्रपतींनी नेहमीच आदर केला. त्यांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा मानला. आजही स्त्रीवर्गाचा सन्मान करणे, तिचे संरक्षण करणे, तिचा आदर करणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आहे. ते आपण पुढे नेले पाहिजे. या कार्यक्रमासाठी गावातील विविध मंडळांचे पदाधिकारी, महिला वर्ग, युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पी.एन. पाटील यांनी केले, तर आभार सुरेश पाटील यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.